यं वैदिका मंत्रदृशः पुराणात् इंद्रं यमं मातरिश्वानमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्देन विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिव इत्यवोचं यं वैष्णवा विष्णुरिति स्तुवन्ति बुद्धस्तथार्हन्निति बौद्धजैनः सच्छ्री अकालेति च सिक्खसन्तः शास्तेति केचित् प्रकृतिकुमारः स्वामीति मातेति पितेति भक्त्या यं प्रार्थयन्ते जगदीशितारं स एक एव प्रभुरद्वितीयः. आत्ता जे काही मी म्हटलं ते होतं हिंदू समाजाचं विराट रूपाचं दर्शन. हिंदू कोण आहे तर हिंदू हा सत्य एकच आहे. त्या सत्याकडं अनंत मार्गांनी जाता येतं आणि सगळे मार्ग योग्य आहेत याच्यावर दृढ विश्वास असणारा प्रत्येक जण हिंदू आहे. आणि म्हणून असा विश्वास अंतःकरणात बाळगून जेव्हा हिंदू जगाच्या व्यासपीठावर गेला त्यावेळी सगळ्याच मार्गांचा योग्य स्वीकार करण्याची भावना असल्यामुळं हिंदूनं केवळ आणि केवळ शांततेचा प्रसार केला. जगाच्या पाठीवर सगळ्या मानवीय संस्कृतींच्या पैकी केवळ भारतीय सनातन हिंदू संस्कृती एकमेव हिंदू संस्कृती अशी आहे की ज्या संस्कृतीनं जगावर आपली विजय पताका रोवली पण कुठंही रक्ताचा डाग या पताकेवर लावू दिला नाही. कुठेही माणसांना गुलामगिरीत नागवलं नाही, कुणालाही लुबाडलं नाही, कुणाला फसवलं नाही. सगळ्यांना सन्मानानं वागणूक देऊन सगळ्यांच्या उत्कर्षाचा विचार करून जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा या संस्कृतीच्या आधारानं शांतता नांदली. आजही या सगळ्या विजयाच्या पताका जगभर आनंदानं अभिमानानं मिरवल्या जातात. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कल्पना असेल, ज्यांना कल्पना नसेल त्यांना आश्चर्यही वाटेल. आपल्या शेजारचा पाकिस्तान म्हणून आपल्याच भूमीचा तुटलेला तुकडा, आपल्या शक्तिपीठांपैकी आद्य शक्तिपीठ हिंगलाज देवी त्या बलुचिस्तानमध्ये आजही बलुचिस्तानी नागरिक जे उपासनेनं इस्लामी झालेत तेही त्या हिंगलाज देवीची पूजा करतात. आजही भक्त प्रल्हादाची जी हिरण्यकश्यपूची गोष्ट सांगितली जाते ते मुलतान तिथं अभिमानानं आहे. ढाकेची ढाकेश्वरी आजही आमच्या संस्कृतीची विजय पताका तिथपर्यंत होती याची स्मृतिचिन्ह देऊन आमच्यामध्ये उभी आहे. बँकॉकला आपण गेलो तर बँकॉकच्या विमानतळावर उतरल्या 20 फुटाहून अधिक उंचीचं समुद्र मंथनाचं शिल्प गेल्या आपल्याला बघायला मिळतं. इंडोनेशियाच्या विमानतळावर भारताचा 2000 वर्षापूर्वीचा नकाशा बघायला मिळतो की ज्या नकाशाचं ते वर्णन करतात की आम्ही भारताचा भाग होतो. आजही इंडोनेशिया की ज्याच्यामध्ये जगातली सगळ्यात मोठी इस्लामी पॉप्युलेशन आहे असं असताना इंडोनेशिया आपल्या चलनी नोटांवर गणपतीची चित्र आजही छापतं. तिथं इस्लाम अडवा येत नाही, सेक्युलरिझम त्यांना अडवा येत नाही. आजही त्या देशांच्या विमान कंपन्यांची नावं विष्णूच्या वाहनावर गरुडा एअरवेज म्हणून आहेत. आजही बँकॉक सारख्या ठिकाणच्या विमानतळाचं नाव सुवर्णभूमी एअरपोर्ट आहे. बाली बेटावर आजही सुग्रीवा युनिव्हर्सिटी आहे. आजही त्या ठिकाणी अयोध्या नावाचं शहर आहे. आजही तिथले राजे हे स्वतःला रामाचे वंशज म्हणून घेतात. आजही कंबोडिया सारखा देश आहे की जो देश आपली ओळख त्या भूमीमध्ये आलेल्या सगळ्यात पहिल्या नाविकाच्या कौंडिन्याच्या नावानं ओळख सांगतो आणि त्यांच्या गॅझेटमध्ये लिहितो की आमच्या देशाच्या संस्कृतीची पहाट तेव्हा सुरू झाली जेव्हा कौंडिन्याचे पाय आमच्या देशाला लागले.
त्यावेळी त्यांना वस्त्र नेसायची पद्धती नव्हती, संस्कृती विकसित झालेली नव्हती. त्यावेळी कौंडिन्य तिथं जातो, सोमादेवी नावाच्या तिथल्या राणीशी तो विवाह करतो, मोठी नगर वसवतो, विकास करतो. आजही कालवे तिथं जे दिसतात ते कौंडिन्यानं उभ्या केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारानं दिसतात. आजही तिथं मोठी शहरं उभी राहिलेली प्राचीन शहरांचे अवशेष दिसतात. जगातलं सगळ्यात मोठं हिंदू प्रार्थना स्थळ मंदिर हे भारतात नाही आहे, ते कंबोडियामध्ये असलेलं अंकोर वाट मंदिर, की ज्याच्या मंदिराच्या आतला जो एरिया आहे तिथं 250 फुटबॉलची मैदानं मावतात. इतकं मोठं मंदिर ते. आणि कंबोडिया आजही त्या सगळ्या संस्कृतीच्या, त्या इतिहासाच्या, अभिमानाच्या पाऊल पुढे मिरवतो. किती सन्मान देत असेल. जगात एकमेव देश असा आहे की ज्या देशाच्या राष्ट्रध्वजावर एखाद्या मंदिराचं चित्र आहे. त्या अंकोरवाट मंदिराचं, विष्णू मंदिराचं चित्र आपल्या राष्ट्रध्वजावर अभिमानाने घेऊन मिरवणारा कंबोडिया आहे. ज्या अबुधाबीला एकाच प्रेषिताचं नाव आणि एकाच अल्लाची पूजा सोडून अन्य काही मान्य नव्हतं, अशा अबुधाबीमध्ये BSPSच्या पुढाकारानं अक्षरधाम मंदिर उभं राहतं. जगातल्या मोठ्या मंदिरांपैकी मंदिर उभं राहतं. केवळ मंदिर उभं राहतं असं नाही, तिथला सुलतान स्वतःच्या डोक्यावर भगवद्गीता घेऊन त्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी उभा असतो. आजही ज्या इटली मधली सुनबाई आमच्या देशात आहे, त्या इटली मध्ये आजही स्मशानभूमीमध्ये 4,500 वर्षांपूर्वीची राम, कृष्ण, लक्ष्मणाची चित्र सापडतात. तिथेही रामाचं नाव घेतल्याशिवाय या देहाला मुक्ती नाही, या आत्म्याला मुक्ती नाही, हे इटलीमध्ये मान्य आहे. आजही नेपाळमध्ये राष्ट्रीय कॅलेंडर म्हणून विक्रम संवत मानलं जातं. आजही अमेरिकेमध्ये दिवाळीला राष्ट्रीय सुट्टी असते. आजही अमेरिकेमध्ये व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीला राष्ट्राध्यक्ष दिवाळी साजरी करतो, इथपर्यंत नाही. आजही जगाच्या 10 पेक्षा जास्त देशांचे राष्ट्रप्रमुख मूळ भारतीय वंशाचे आहेत. आणि केवळ ते भारतीय वंशाचे आहेत असं नाही, ते भारतीयता अभिमानानं मिरवतात. आपल्या पदाची शपथ घेताना ते भगवद्गीता हातात घेऊन शपथ घेताना दिसतात आपल्याला आजही. हे आमच्या सगळ्या परंपरेच्या अभिमानाच्या पाऊलखुणा केवळ इतिहासामध्ये नाही तर वर्तमान काळामध्ये सुद्धा आमच्या जगाला कशा स्थिमित करतात याची सगळी स्वस्ती चिन्ह आहेत. पण दुर्दैवानं ज्या भारताच्या या सगळ्या पूर्वजांची ही पराक्रमाची, पुरुषार्थाची स्वस्ती चिन्ह आहेत, त्याच भारतामध्ये हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये आम्ही संभ्रमावस्थेमध्ये आहोत. हिंदू कोण? तर भारतामध्ये अशी म्हणण्याची पद्धत आहे की जसं आपण एखाद्या किराणा दुकानात जातो आणि किराणा माल खरेदी करायचा आहे, त्या दुकानदाराला सांगतो रवा द्या, साखर द्या, पोहे द्या, ज्वारी द्या, तांदूळ द्या, गहू द्या. आणि आम्ही तिथं मित्र भेटला तर सांगतो मी किराणा आणायला आलोय. तर तो मित्र विचारतो, कदाचित समजा विचारलं त्यानं, मग किराणा घेतलास का? किराणा दुकानात सगळं सापडतं पण किराणा सापडत नाही. भारतामध्ये सगळे सापडतात पण हिंदू सापडत नाही. भारतामध्ये मराठा सापडेल, जैन सापडेल, लिंगायत सापडेल, जाती नुसत्या नव्हे उपजातीचे सापडतात, भाषेचे वेगवेगळे सापडतात. पण मी हिंदू आहे म्हणून माझी ओळख करून देणारा अभावानं सापडायला लागलाय. ज्या देशानं जगाच्या सगळ्या भूमीमध्ये शांततेचा केवळ संदेश दिला नाही, त्यांना सुखी संपन्न आयुष्य दिलं, दुसऱ्या देशातल्या कुणीतरी येऊन आपल्या इथं राज्य गाजवलं तर इतिहासामध्ये त्याची ओळख अभिमानानं मिरवली तेव्हा जाते जेव्हा तो येणारा व्यवस्थित अत्यंत पवित्र अंतःकरणाने येतो. अन्यथा युरोपमधल्या सगळ्या देशांनी जगभर आपली राज्य गाजवली, एकही देश युरोपियन त्या देशाच्या अभिमानानं आठवण ठेवत नाही.
भारताच्या पूर्वजांनी 1400 वर्ष, 150-200 वर्ष नाही, 1400 वर्ष आपली साम्राज्य गाजवली. किती अभिमानानं गाजवली माहिती आहे? चीन मधलं बीजिंग नावाचं शहर आहे. त्या बीजिंग नावाच्या शहराची स्थापना ज्या आर्किटेक्टनं केली त्याचं नाव आहे बलबाहू. तो पाटण्याचा होता, 17 वर्षाचं पोरग होतं. तिथल्या राजानं खास निमंत्रण देऊन त्याला बोलवून घेतलं होतं. तो आपल्या 70 सहकार्यांसोबत गेला होता आणि त्यानं बीजिंगचं आरेखन केलेलं होतं. आजही बीजिंगच्या चौकामध्ये त्या बलबाहूचा पुतळा उभा केलेला आहे. ज्या चिनी पॅगोडांची त्या घरांची रचना असते की नाही, कौलं तिरकी असतं तरी कोपरा वरच्या बाजूला असतो, ती रचना चिनी स्थापत्याची देणारा तो बलबाहू आहे. आम्ही जगाला संस्कृती प्रदान केली. आम्ही जगाला शांततेनं नांदण्याचा मार्ग दाखवला. आम्ही जगाला नागवलं नाही, जगाला कधी गुलाम केलं नाही. कारण जेव्हा जेव्हा हिंदू उभा राहतो तेव्हा जगामध्ये बुद्ध उभा राहतो. हिंदू अस्ताला गेला तर जगामध्ये युद्ध उभं राहतं. युद्ध उभं राहण्याचं कारण केवळ अन्य देश आहे तसं नाही, आमची अस्मिता आम्ही विसरलो हेही त्याचं कारण आहे. म्हणून पुन्हा एकदा हिंदुत्व जागा करण्याची वेळ येते आणि हिंदुत्व जागा करण्याची वेळ आल्यानंतर हिंदू संमेलनांचं आयोजन करायची वेळ येते. हे हिंदू संमेलन कशासाठी आहे? तर एक छोटी त्याच्या मागची कल्पना आहे. मध्यंतरी कुंभमेळ्यामध्ये परदेशी बरेच पाहुणे येऊन गेले. एक मोठा पत्रकार येऊन गेला. तो पत्रकार आला, त्यानं खूप कल्पना केलेल्या होत्या. त्या सगळ्या पद्धतीचे फोटोग्राफी, सगळ्या बातम्या सगळं त्यांनी घेतलं. इथल्या एका त्याच्या मित्राने विचारलं, तुमच्या कल्पनेतलं सगळं काही पाहायला मिळालं असेल तुम्हाला, कसा वाटला कुंभमेळा, कसा वाटला भारत? त्यानं सांगितलं की मी जी काही कल्पना करून घेऊन आलो होतो ते सगळं मला बघायला मिळालं. स्वतःच्या मालकीची चिंधी सुद्धा नसणारी माणसं, प्रचंड विद्वान आणि प्रचंड त्याग करणारी माणसं इथं मला बघायला मिळाली. खूप विद्वान असणारी माणसं, विनयशील बघायला मिळाली. स्वतःच्या त्याग तपस्येनं सगळ्यांच्यावर प्रभाव टाकणारी माणसं बघायला मिळाली. पण एक गोष्ट मात्र बघायची राहून गेली. त्या मित्राने विचारलं, काय राहून गेलं? तो म्हणाला की मी इथं येताना मला असं ऐकून होतो की भारतामध्ये हिंदू राहतो, मला भारतात हिंदू मात्र कुठं दिसला नाही. हे काही साधू संत सोडले तर स्वतःच्या जीवनामध्ये हिंदू पण जगणारी माणसं मला नाही दिसली. आपण आपल्या दिवसभराच्या सगळ्या व्यवहाराची माहिती जर एखाद्या सॉफ्टवेअरला दिली आणि सॉफ्टवेअरला विचारलं की अशा पद्धतीनं जीवन जगणारा समाज कोणता, तो त्याचं उत्तर हिंदू देईल का? आपणच विचार करून बघा. कारण आमचा दिवसच सुरू होतो व्हॉट्सअपवरच्या गुड मॉर्निंगच्या मेसेजनं. आमचे सण उत्सव आले की हॅपी दसरा, हॅपी दिवाळी सुरू होती. आम्ही आमचे सण उत्सव आले की त्या अभिमानानं मिरवण्याच्या ऐवजी त्या सण उत्सवांच्या वेळी लगेच एक मेसेजची लाट आलेली असते, त्या लाटेनं आम्ही दबून जातो. वटपौर्णिमेचा सण आला की लगेच मेसेजचा भडीमार यायला लागतो. हे वटपौर्णिमेचं म्हणजे खुळचट कल्पनात महिलांना चूल आणि मूल मध्ये बांधून ठेवण्याचा सण आहे, महिलांचं शोषण करण्याचा सण आहे. महिलांनीच का त्या वडाच्या भोवती फेऱ्या घ्याव्यात, नवऱ्यानं पण घ्याव्यात की महिलांची समानता इथं पायदळी तुडवली जाते. वटपौर्णिमेच्या निमित्तानं हा मेसेज आला की आमच्यातली महिला पण विचार करायला लागते. मग ती जरा दबूनच, कोण शेजारची नाही ना बघून ती फेरे मारून यायला लागते. आम्हाला का नाही अभिमानानं सांगतायत की हा महिलांच्या पराक्रमाचा सण आहे. त्या सावित्रीनं आपल्या पतीचे प्राण भीक मागून आणले नाहीत. त्यानं यमराजाशी वादविवाद केला आणि तो वादविवाद जिंकून तिनं प्राण आणलेले आहेत. त्या सावित्रीच्या पराक्रमाची आठवण कुणी काढायची? तिच्या लेकींनीच काढली पाहिजे ना. आमची होळी आली की एक लाट येते, पर्यावरणवाले सगळे उभे राहतात, झाडं काप तोडली जातात, सगळं जाळलं जातं.
आणि मग आम्हालाच वाटतं अरे सगळं नुकसान आम्हीच करतो, कसले सण साजरे करतो, मग आम्ही छोटी होळी साजरी करायचा विचार करतो. का नाही आम्हाला सांगतायत की अरे पुढच्या सगळ्या काळामध्ये पावसाळा सुरू झालेला असतो, पाऊस जर आला, जर डबकी साचली, अन्य नको असलेला कचरा घरामध्ये असला तर रोगराई पसरते. घरामध्ये ज्या अनावश्यक गोष्टी आहेत ते सगळ्या अग्नीला अर्पण करून एका पुढच्या पर्जन्यासाठी म्हणून घर आपलं तयार करण्याची ती पद्धत आहे. आणि इथपर्यंत नाही, नुसता आपल्या सगळ्यांचा लहानपणापासूनचा अनुभव आहे. होळीचा सण झाल्यानंतर ती होळी विझवायला पाऊस येतो 2-3 दिवसांनी. पाऊस कुठनं येतो? मान्सूनचं सुरू झालेलं आहे, मान्सून थोडीच. आमच्या पूर्वजांनी मान्सून सशक्त होण्यासाठी, मान्सून व्यवस्थित येण्यासाठी, त्याच्यासाठी म्हणून भूगोलाचं खगोलाचं ज्ञान असलेल्या पूर्वजांनी ते ज्ञान आमच्या परंपरेत पेरलं. होळी पेटवून साजरी केली जाते ती उत्तर भारतात. उत्तर भारतात एकाच दिवशी एकाच वेळी होळी पेटवल्यामुळं हवेची पोकळी तयार होती. ती हवेची पोकळी वाऱ्याला प्रवाहित करायला कारणीभूत ठरती आणि मोसमी पाऊस जो येतो तो मोसमी पावसाची एक अनुकूलता हवेमध्ये तयार केली जाते. आम्ही विज्ञान जगणारी माणसं आहोत. प्रत्येक सणाच्या वेळी झाडून कुणीतरी एकटं उभा राहतो तर त्या सणाला बदनाम करायला बघतो आणि आम्ही त्या सणाच्या मध्ये आम्हालाच कुठंतरी कमीपणा वाटायला लागतो. अभिमानानं आपले सण, आपली परंपरा साजरा करणारा हिंदू समाज आम्हाला उभा करायला लागेल. केवळ सण परंपरा नाही, आम्हाला आमच्या पूर्वजांच्या विषयीच्या आमच्या कल्पना स्पष्ट असतात. आम्हाला कधीतरी कुणीतरी सांगतं की अरे टिपू सुलतान सुद्धा इंग्रजांच्या विरोधात लढला, मग तो पण स्वातंत्र्य सैनिक नाही का? आणि मग टिपू सुलतानचं कौतुक केलं तर बिघडलं कुठं? मग आपल्यालाही खरं वाटायला लागतं. अरे पण ज्या टिपू सुलताननं इंग्रजांच्या विरोधात लढला ती तो स्ट्रॅटेजिकल बॅटल होती त्याचं राज्य टिकवण्यासाठी. पण त्या टिपू सुलतानचा इतिहास काय आहे? गावच्या गाव त्यानं निर्वंश करून टाकलेली आहेत. आजही कर्नाटक मधली काही गावं अशी आहेत की जी दिवाळी साजरी करत नाहीत, कारण दिवाळीच्या आदल्या दिवशी तिथल्या सगळ्या पुरुषांची कत्तल केलेली होती. हे घडूनही काही 100 वर्ष उलटल्यानंतरही त्याचा मानसिक आघात हिंदू समाजावरचा इतका आहे की अजूनही आमचं सण साजरे करण्याचं धाडस होत नाही. तो टिपू सुलतान आमचा राष्ट्रपुरुष असतोच कसा? आम्ही जग सांगायला लागतं आणि आम्ही त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये भ्रमिष्ठासारखा विचार करायला लागतो. आमच्या देवदेवतांच्या बाबतीमध्ये, आमच्या सण उत्सव परंपरा, आमचे आदर्श, राष्ट्रपुरुष, आमची मूल्य, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये विशुद्धपणे आपल्याला आपली ओळख आहे असा हिंदू समाज आज उभा आहे का? दुर्दैवानं असं कोणी सांगायला लागलं तर त्यालाच बुरसटलेपणा म्हणायची परिस्थिती निर्माण होते. हेच लक्षात घेऊन जर हिंदू समाज उभा नाही राहिला तर देश उभा नाही राहत. हा देश कुणाचा आहे? हा देश ज्याला वाटतं की हा देश, या देशातले पूर्वज, या देशाची परंपरा ही माझी आहे असं म्हणणाऱ्यांचा देश आहे. आणि दुर्दैवानं असं म्हणणारा केवळ हिंदू समाजच आहे. आता अन्य समाजांना आपली भूमी इराण वाटते, तिथला खोमेनी आपला बाप वाटतो काही कारण नसताना. मग या भूमीशी नातं कसं काय? इस्रायलच्या तान्ह्या बाळांची कत्तल करून जाणारे ते यांना शूरवीर पुरुष वाटायला लागतात. आणि त्यांच्यावर जेव्हा इस्रायल हल्ला करतो तेव्हा इथं चौकांमधून सेव गाझा म्हणूनच्या मोर्चे निघायला लागतात. आम्ही कोण, आमचे कोण, याची भूमिका ज्याची स्पष्ट नाही तो या देशाचा असू शकत नाही. या देशाशी नाळ असणं म्हणजे देशाच्या सगळ्या गोष्टींशी एकरूप असणं. एकरूप किती असणं? खरं तर हे जे सगळे समाज आहेत, शांतिदूत समाज आहे, तो काही मूळ परदेशात आलेला नाही, आमचेच भाऊबंद आहेत. काही पिढ्यांपूर्वी ते वाघाचे बछडे होते, मेंढरांच्या कळपामध्ये गेले, आज ते मे म्हणायला शिकलेत. कधीतरी त्यांना डरकाळी फोडून सांगायची आवश्यकता आहे. पण एक समाज असा भारतात येऊन गेला
की जो समाज आपल्या अस्तित्वासाठी आपल्या भूमीतून परागंदा झाला. पर्शिया, आजचा जो इराण आहे, युद्धग्रस्त इराण, तिथं तो पर्शियन समाज राहत होता. तो पर्शियन समाज अग्निपूजक आहे. वेदांच्या सारखं झेंतावेस्ता ग्रंथ आहे त्यांचा. या पर्शियन समाजाच्या बाबतीमध्ये ते आपला जीव मुठीत धरून वाचवण्यासाठी जगाच्या पाठीवर सगळीकडे गेले. भारतात केवळ त्यांना समानतेची वागणूक मिळाली, अन्य सगळ्या देशांमध्ये दुय्यम नागरिक म्हणून वागणूक मिळाली. पर्शियन समाज इतका एकरूप झाला की पर्शियन समाजानं या देशाच्या श्रद्धांसाठी आपली जीवन पद्धती बदलली. ते गोमांस खाणारे होते, पण भारतात आल्यानंतर त्यांनी गोमांस वर्ज केलं. पर्शियन समाज इतका एकरूप झाला की या देशाच्या उन्नतीसाठी स्वतःचं सर्वस्व अर्पण करणारा झाला. आजही होमी भाभा, गोदरेज, टाटा ही सगळी जी नावं दिसतात, ही सगळी राष्ट्रभक्तीची उत्तुंग शिखरं दिसतात. ते या भूमीचे मूळ नसताना सुद्धा या भूमीच्या केवळ स्पर्शानं या भूमीचे होऊन गेले. ते हिंदू आहेत. हिंदू असण्याची हीच ओळख आहे ज्याला ही संस्कृती, ही भूमी, ही परंपरा आमची वाटते. हिंदूंचं जागरण झाल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून 1925 साली एक अखंड यज्ञ सुरू झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पद्धतीनं. डॉक्टर केशव बैराम हेडगेवारांनी 1925 साली हिंदू जनजागरणाचं काम सुरू केलं. माणूस घडवायचं काम सुरू केलं. 1925 साली सुरू झालेल्या या कामाला 2025 साली 100 वर्ष पूर्ण झाली. या 100 वर्षांमध्ये हिंदू जागा झाला का? तर निश्चितच खूप अंशी जागा झाला. परिस्थिती आता खूप बदलली असं नाही, पण वारीला जायला निघतो तर चालतो, रस्ता माहित नसतो, रस्ता कुणीतरी सांगतो म्हणून चालतो. एक टप्पा असा येतो की ज्या टप्प्यामध्ये पंढरपूरच्या त्या मंदिराचा कळस दिसायला लागतो. आता ध्येयाच्या दृष्टीनं कळस दिसू लागला अशी स्थिती आलेली आहे. याची सूचिन्ह आपल्याला सगळ्यांना दिसतात. जगात एकमेव भारत असा देश आहे की ज्या देशातल्या बहुसंख्य लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिरासारख्या 500 वर्ष लटकलेल्या एखाद्या गोष्टीसाठी बहुसंख्य लोक शांततेच्या मार्गानं, न्याय कायद्याच्या मार्गानं मागणी करतात. बहुसंख्य असलेला समाज कधीही न्यायानं मागणी नाही करत, कारण तो बहुसंख्य असतो. भारत हा एकमेव देश आहे. 500 वर्षांचा इतिहास आहे. तो 500 वर्ष अखंडतेनं संघर्षरत राहिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही 70 वर्ष या मागणीसाठी तो आढळ राहिला, पण कुठल्याही पद्धतीनं हिंसाचार हिंदूंनी केला नाही. आणि जगामधला हा एकमेव हे जन आंदोलन आहे की जन आंदोलनामध्ये सबंध देश उभा राहिला. याची परिणती काय? देश उभा राहतो तर आपल्याला लक्षात येतं जगाच्या इतिहासामध्ये एकाच घटनेचं लाईव्ह टेलिकास्ट बघितलं गेलं असं कुठल्याही वर्ल्ड कपच्या मॅच सुद्धा नाही बरं का. रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम जगात एकाच वेळी अब्जावधी लोकांनी लाईव्ह बघितलं. हे हिंदू जागरणाचं लक्षण आहे. हिंदू जागरणाचं लक्षण काय आहे? हिंदू जागरणाचं लक्षण आहे आज परदेशी पाहुण्यांना त्यांच्या मातृभाषेतली भगवद्गीता सप्रेम भेट दिली जाते. हे हिंदू जागरणाचं लक्षण आहे. आम्हाला भगवद्गीता श्रीकृष्ण, अर्जुन, राम, लक्ष्मण म्हटल्यानंतर कमीपणा वाटत नाही तर अभिमान वाटतो. आणि हे हिंदू जागरणाचं लक्षण किती आहे? हिंदू जेव्हा जागा होतो ना, त्या हिंदूंच्या पावलावर पाऊल ठेवून सगळ्या नेत्यांना चालावं लागतं. ज्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं राम ही कल्पना आहे, राम अस्तित्वात नव्हता, त्यांनाही कोर्टावर जानवं घालायला लागलं आम्ही हिंदू आहे म्हणून सांगायला. जे जगभरामध्ये सांगत होते धर्म आपूची गोळी असती, धर्माच्या नादी लागला तर तुम्ही वेडे व्हाल, त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सीताराम येचुरीला केरळच्या मंदिराच्या बाहेर मिरवणुकीमध्ये स्वतःच्या डोक्यावर मंगल कलश घेऊन उभा राहायला लागलं. हा हिंदुत्वाचा जागर आहे. हिंदू जेव्हा उभा राहतो तेव्हा सगळं जग बदलतं. काश्मीर फाईल्स नावाचा सिनेमा
मेन स्ट्रीम कुठल्याही पब्लिसिटीच्या मेन स्ट्रीम मीडियानं कधी त्या सिनेमाच्या बाजूने आपलं मत दिलं नाही. कुठल्याही मेन स्ट्रीम मीडियामध्ये त्या सिनेमाची वाहवा झाली नाही, पण सगळ्यात चांगला चाललेला सिनेमा म्हणून तो उभा राहिला. हिंदू जेव्हा जागा होतो तेव्हा तो आपली ओळख पुन्हा उभी करतो. त्याची ओळख म्हणजे भारताची ओळख आहे. या 100 वर्षाचा संघाच्या वाटचालीचा हाच परिपाक आहे की हिंदुत्व ही अभिमानाची गोष्ट, मिरवण्याची गोष्ट, जगण्याची गोष्ट म्हणून हा समुदाय जगायला शिकायला लागलाय. आत्ता टप्पा कुठपर्यंत आला? तर आत्ता टप्पा हिंदुत्वाच्या विषयी अभिमान निर्माण झाल्याचा टप्पा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत होते, बाय ॲक्सिडेंट आय एम हिंदू. कारण ज्या नर आणि मादीच्या संयोगामुळं हा देह जन्माला आला ते हिंदू होते म्हणून मी हिंदू आहे. अन्यथा माझा बायोलॉजिकल परिणाम सोडला तर अन्य कुठलाही हिंदूपणाचा माझा परिणाम नाही. त्याच नेहरूंच्या कुळातली मंडळी आज आम्ही हिंदू नसताना हिंदू आहोत म्हणायला लागले. जे हिंदू होते ते हिंदू नाही म्हणत होते. आज जे हिंदू नाहीत ते हिंदू आहे म्हणायला लागलेले आहेत. हिंदू असणं हे अभिमानाचं लक्षण त्यांना वाटायला लागलेलं आहे. इथपर्यंतचा प्रवास आलेला आहे. या प्रवासामध्ये आता मात्र एक टप्पा आता असा आलाय की इथपर्यंत येऊन थांबायचं नाही. जे वारीला गेलेत त्यांना माहित आहे, जेव्हा त्या पंढरपूरच्या वेशीपर्यंत वारी जाते तेव्हा आधी थकलेले पाय, पेटके आलेले पाय, तळवे सोलून निघालेत, फोडी आलेत, आता पुढे एक पाऊल टाकवत नाही अशा स्थितीमध्ये दमलेत. पण जेव्हा कळस दिसू लागला तेव्हा जो विसाव्याचा टप्पा येतो ना तिथं, तेव्हा वारकरी काय करतो? तो वारकरी विसाव्याच्या ठिकाणी विसावत नाही, तो धावा करतो. आधी तो चालत आलेला असतो, थकलेला असतो, एकमेकांचा आधार घेऊन येतो, पण विसाव्याच्या टप्प्याच्या पुढं तो धावा करतो. तो पायात त्राण नसतानाही धावत जातो. आत्ता आपल्या या सगळ्या हिंदू जागरणाचा विसाव्याच्या टप्प्यापर्यंत आपण आलेलो आहोत. आता धावा करण्याची वेळ आलेली आहे. धावा करणं म्हणजे काय? तर संघ सगळ्यांना आवाहन करतो की ही गतिशीलता आता आपण वाढवूया. जेव्हा हिंदू मला बघायला मिळालं नाही असं एखादा परदेशी तो पत्रकार म्हणतो, तेव्हा आपण असा संकल्प करूया की माझ्या जगण्यातनं हिंदू जीवन दिसलं पाहिजे. दिसलं पाहिजे म्हणजे काय? तर 5 छोट्या गोष्टी आपण सराव करूया का आपल्या जीवनात उतरवण्याचा. सगळ्यात पहिली गोष्ट आहे, मी कोण आहे, माझी मूल्य काय आहेत, माझं जीवन कशासाठी, हा देश काय आहे, देशाचं आणि माझं नातं काय आहे, माझ्या देशाचं उत्तरदायित्व काय आहे आणि त्या उत्तरदायित्वामध्ये माझं योगदान काय असणार आहे आणि ते मी कसं पूर्ण केलं पाहिजे याचा विचार करूया. यालाच आपण म्हणतो स्वबोध. मी कोण आहे याची ओळख घेऊया. मी कोण आहे हे पक्क माहीत झालं तर आपल्याला काय करायचं आहे कळतं. धूल चेहरे पर जमी थी असं शायरी आहे ना, आणि आपण तो आरसा पुसत बसलो. चेहऱ्यावरची धूळ झटकूया, आपला चेहरा स्पष्ट दिसेल. स्वबोध झाला तर तो कशा पद्धतीनं जगायचं सांगेल. मी हिंदू आहे तर माझा वाढदिवस कसा साजरा व्हायला पाहिजे, मी हिंदू आहे तर मी शुभेच्छा कशा दिल्या पाहिजेत, मी हिंदू आहे तर माझे 16 संस्कार दिसतात का याचं चिंतन व्हायला लागेल. आणि मग आज जे सगळे आक्रमण येतात ते या सगळ्यावरच्या आक्रमणाचं स्वाभाविक उत्तर आपल्या जगण्यात नाही. विवाह हा संस्काराचा एक भाग आहे. विवाह संस्काराचा भाग असेल, यज्ञवेदी समोर आपल्याला बसायचं असेल, मंत्र उच्चारणामध्ये आपण संकल्प करायचा असेल, तर माझे वेश परकीय असून कसे चालतील. मी भारतीय वेशामध्ये त्याला समोर गेलं पाहिजे. माझा वाढदिवस आहे, आयुष्य दीर्घायुष्य चिंतायचंय. जी संस्कृती सांगते एका दिव्यानं दुसरा दिवा लाव, अशा पद्धतीनं दीपावली साजरी कर. मी दिवा विझवतो कधी? एखाद्याचा अंत झाल्यानंतर तरी आम्ही 13 दिवस ते दिवा लावतो त्याची आठवण म्हणून. आणि जो जिवंत आहे त्याला आम्ही तो दिवा फूक म्हणतो. कुठली परंपरा, कुठली संस्कृती आली? माझ्या परंपरेमध्ये कापणं, तोडणं, मोडणं निषिद्ध मानलं जातं. आम्ही लाडू बांधताना सुद्धा त्या कळ्या एकत्र करतो, त्याचा लाडू बांधतो. जे अलग आहे त्याला एकत्र करतो. मलिदा खाल्ला असेल आपण सगळ्यांनी. जे एक होतं ते कुस्करून तोडतो.
संस्कार कसे तयार होतात, मी कोण आहे याची सगळी छोटी छोटी सगळ्या आमच्या सगळ्या जगण्यामध्ये. क्रिकेटमध्ये एक टीम आउट होती, मग दुसरी टीम मैदानात येते. इस्लामी आणि ख्रिश्चन परंपरेमध्ये पुनर्जन्माच्या बाबतीमध्ये हेच सांगतं की जोपर्यंत कयामत का दिन येत नाही तोपर्यंत ते मृतदेह तसेच असतात. आणि त्यांची श्रद्धा अशी आहे तेव्हा न्याय होणार म्हणून ते जाळत नाहीत, ते तसंच राहायला लागतं. म्हणून आमची परंपरा सांगते, मग ते एक टीम गेल्याशिवाय दुसरी येत नाही, सगळे मेल्याशिवाय. आम्ही कबड्डी खेळतो, आमच्याकडचा एक मेला की पलीकडचा एक जिवंत होतो, त्यांचा एक मेला की आमचा जिवंत होतो. पुनर्जन्मावर आमचा विश्वास खेळामध्येही दिसत असतो. आम्ही आमची संस्कृती, परंपरा, मूल्य सगळं आम्ही आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये असतं. आम्हाला समजेल का, स्वचा बोध ज्याला झालाय तो शहाणा आहे. वेडा आणि शहाणा माणूस याच्यात एकच फरक असतो. वेडा आणि शहाण्या माणसाची सगळी दिनचर्या समान असते, खातात पितात फिरतात सगळं करतात, देह क्रिया सगळ्या करतात. फक्त जो शहाणा असतो त्याला मी कोण आहे माहीत असतं, माझं नाव काय आहे, मला कुठं जायचं आहे, किती वेळेत जायचं आहे. जो वेडा असतो त्याला रस्ता माहीत नसतो, तो फक्त सापडेल त्या रस्त्यानं चालत असतो. आम्हाला हिंदू समाज असा भरकटलेला समाज हवा आहे का, योग्य मार्गानं योग्य गतीनं ध्येय गाठणार हवा आहे, तर त्याच्यासाठी स्वबोध झाला पाहिजे. स्वबोध झाल्यानंतर त्याची सुरुवात मी, माझं कुटुंब, माझा परिवार, इथून त्याची सुरुवात वाढायला पाहिजे. म्हणून कुटुंब प्रबोधन व्हायला पाहिजे. इराण, पर्शियाचा इराण व्हायला 50-60 वर्ष लागली. इजिप्त स्वतःची ती पिरॅमिडची संस्कृती नष्ट व्हायला 30 वर्ष लागली. भारत 700 वर्षांच्या मोगली आक्रमणानंतर सुद्धा हिंदू आहे. याचं कारण आहे आमची कुटुंब व्यवस्था भक्कम होती. दुर्दैवानं आमची कुटुंब व्यवस्था आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आपण सगळे नष्ट होऊ. आमचा जगण्याचा आधार एकमेव कुटुंब होतं. आम्हाला कुटुंब दृढ करायला लागते. एकत्र कुटुंब असलं पाहिजे असं नाही, मनानं एकत्र कुटुंब असलं पाहिजे. एकमेकांचा विचार करणारं असलं पाहिजे, संस्कार करणारं असलं पाहिजे. नाहीतर आजकाल काय होतं, आमच्या एका परिचिताच्या मुलानं मध्यंतरी आत्महत्या केली. विचारलं काय झालं, तर त्या मुलाच्या आईनं म्हटलं की त्याच्या मनामध्ये असं काही सुरू होतं आम्हाला कळलंच नाही. म्हटलं तो बोलला नाही का. त्या आईनं सांगितलं 3 दिवस झालं आम्ही बोललोच नव्हतो एकमेकांशी. त्याचं वाईट वाटलं नाही का. नाही, असंच होतं आमच्यात. प्रत्येकजण आपल्या वेळेत येतो, जेवतो, आपल्या वेळेत जातो, आपल्या वेळेत येऊन झोपतो. म्हटलं घर आहे का लॉजिंग बोर्डिंग आहे. काउंटरवर किल्ली दिली, किल्ली घेतली, रूम उघडली, माझं मी जेवलो, माझं मी गेलो. जोपर्यंत घर म्हणून घर जिवंत राहत नाही, एकमेकांशी संवाद राहत नाही, तोपर्यंत कुटुंब भक्कम होत नाहीत. एकमेकांच्या मनातल्या भावना शब्दांमध्ये न सांगता जिथं कळतात, जिथं केवळ चेहरा बघून सांगितलं जातं आज बरं वाटत नाहीये का, ते घर घर असतं. मीठ कमी पडलंय स्वयंपाकामध्ये तर सासूबाई सुनेला जिथं विचारते का ग माहेरचं कोणी आजारी आहे का, लक्ष नाही आहे तुझं स्वयंपाकात. ते घर घर असतं. घरामध्ये एकमेकांच्या सुखदुःखाच्या भावना न बोलता सांगता येणारी आपली घरं आपल्याला पुन्हा उभी करायला लागते. स्वबोध, कुटुंब प्रबोधन हे आम्हाला जगायला लागेल. आमच्या जगण्याचा तिसरा आधार आहे आम्ही आमचे सगळे सण परंपरा या पर्यावरणपूरक पद्धतीनं जगण्याची आमची परंपरा आहे. पण दुर्दैवानं आम्ही पर्यावरणपूरक जगायचं विसरून गेलो. आम्ही सगळ्या जयंत्या, पुण्यतिथ्या, सगळे गणेशोत्सव सारखे सण समाजानं डोळे बंद करावेत आणि कानावर हात ठेवावेत असेच साजरे करायला लागलो. आम्ही मोठमोठ्यानं डॉल्बी लावायला लागलो, हिडीस गाण्यांवर नाचायला लागलो. मध्यधुंद अवस्थेत तरुण झिंकताना बघून आम्हाला वाईट वाटेन असं झालं. आणि हे सगळं कमी की काय म्हणून त्या सणामध्ये सगळा होणारा कचरा आम्ही त्या नदीमध्ये जाऊन टाकून यायला लागलो. आम्हाला या सगळ्याचं काही वाटेच ना. आम्ही आणि मोठ्या तोंडाने म्हणणार आमची संस्कृती पर्यावरणपूरक आहे, आम्ही झाडांना देव मानतो, पशूंना मानतो, पक्ष्यांना मानतो, पर्वताला मानतो, नदीला मानतो. अरे देव मानतो तर मग देवावर जाऊन उकिरडा का करतो देवाचा. आम्हाला पुन्हा पर्यावरणपूरक जगायचं शिकायला लागेल. चौथी गोष्ट करायला लागेल, आम्हाला आदर्श नागरिक म्हणून जगायचंही शिकायला लागेल.
नागरी कर्तव्यांचं पालन आम्हाला कसोशीनं करायला लागेल. देशाच्या समस्या, माझ्या समस्या ते सोडवण्यामध्ये माझा भाग असला पाहिजे. मी जेव्हा माझ्या गल्लीमध्ये घंटा गाडी येत नाही तेव्हा मी तक्रार करतो, पण माझ्या घराची घरपट्टी पाणीपट्टी आल्या आल्या मुदतीत मी भरत असेल तर ते मागण्याचा अधिकार मला असतो. मी जेव्हा मतदान करत असताना पैशाची, जातीची, ओळखीची आमिष न बघता निरपेक्ष भावनेनं चांगल्या उमेदवाराला मतदान करतो, तेव्हा लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार माझा राहतो. जेव्हा मी भ्रष्टाचार करत नाही तेव्हा त्या भ्रष्टाचाराविरुद्ध बोलायचा अधिकार मला राहतो. नागरी कर्तव्यांचं पालन करणारा समाज उभा राहिला तर देश बदलतो. आणि पाचवी गोष्ट, आमच्या स्वभावामध्ये समरसता आली पाहिजे. समरसता आमचा स्वभाव, जन्मजात स्वभाव झाला पाहिजे. आपल्या घरामध्ये छोटा प्रश्न विचारतो, आपण परीक्षण करून बघावं ती समरसता आहे का. आणि तेच 50 वर्षांपूर्वी 60 वर्षांपूर्वीचे असे प्रसंग बघावेत की त्याची उत्तरं आणि आत्ताची उत्तरं बदललेली आहेत. आपण ज्यांच्याकडून दूध आणतो किंवा जे आपल्याला घरी दूध घालायला येतात अशांच्या घरामध्ये कोण कोण राहतं हे आपल्याला माहित आहे का. त्यांच्या घरी एखादी सुखदुःखाची घटना घडली तर त्याची बातमी त्यांच्याकडनं आपल्यापर्यंत येते का. ते 2 दिवस दूध घालायला आले नाहीत आणि तिसऱ्या दिवशी विचारलं तर आपल्याला कळतं त्यांच्या घरी काहीतरी दुःखद घटना घडली. त्यांना वाटत नाही की त्या दुःख हलकं करायला आपला खांदा वापरावा. त्यांच्या घरी सुखाचा प्रसंग असेल तर त्या सुखाचे वाटेकरी करून घ्यायला आपल्याला त्यांना वाटत नाही, कारण आपलं सगळं नातं फक्त पैशाशी आहे. तो दूध देतो, आम्ही पैसे देतो, विचारत सुद्धा नाही. आमच्या घरी कामाला जे येतात, आपण जिथं काम करतो तिथं आपले सहकारी आहेत, अशा सगळ्यांच्याकडं आपल्या व्यवहाराच्या पलीकडे काही नातं आहे का. ते नातं असलं पाहिजे. आणि आमच्या परंपरेत सांगितलंय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कृष्ण लीलांमध्ये श्रीकृष्ण लहानपणी तो सगळ्या लोणी चोरायला जायचा. ते लोणी चोरू नयेत म्हणून उंच उंच शिंकाळ्यात ते बांधून ठेवायच्या. तो आपल्या मित्रांना घ्यायचा, त्याचे मनोरे रचायचा. आणि अजूनही दहीहंडी आपण त्यासाठी साजरी करतो, त्याची आठवण करून. दहीहंडी काय सांगते, दहीहंडी त्यांनी ते मनोरे रचले, तो माठ काढला, लोणी काढल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न उभा राहिला, त्या लोण्याचा पहिला हात कुणी घ्यायचा, कुणी खायचं लोणी. तो सगळ्यात वरचा होता. त्याच्या मनामध्ये कदाचित आला असेल की इतकी मोठी रिस्क घेतली मी म्हणून तो आला, नाही तर काय कसा आला असता, मी एवढा वर गेलो नसतो तर. सगळ्यात खालच्याला वाटला असेल कदाचित सगळ्यात जास्त वजन मी पेललं म्हणून, तर त्याला एकट्याला जायला काय बिघडतं, त्याला थोडीच वजन उचलायचंय. पण या सगळ्यांच्या मनामध्ये असे प्रश्न आले नाहीत, कारण श्रीकृष्ण त्यांच्या सोबत होता. त्या सगळ्यांनी मिळून तो लोण्याचा घडा आल्यानंतर आपल्या एका मित्राच्या समोर ठेवला. तो मित्र कोण होता, पेंद्या होता. तो त्या मनोऱ्यात नव्हता, त्यानं पराक्रम गाजवला नाही, त्यानं त्याच्यात काही कर्तृत्व दिलं नाही, कारण तो कर्तृत्व देण्यासारखा नव्हताच. पायानं पांगळा होता बिचारा, वजही उचलू शकत नव्हता आणि वरही जाऊ शकत नव्हता, वंचित होता. सगळ्यांनी मिळून सांगितलं, पहिल्यांदा तुला हवं तेवढं लोणी घे. तिथं तो सामाजिक न्याय आणि हे सगळं संविधान नव्हतं, पण ते जगण्याची पद्धत होती. आम्हाला आमच्या समाजातल्या अशा वंचित घटकाच्या बाबतीमधली संवेदना जागी ठेवता येईल का. हे समरसतायुक्त जगणं आहे, हे आम्हाला जगता यायला पाहिजे. या 5 गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये आपण जर अंगीकार करू तर हिंदू जगात कसा असतो हे दिसायला लागेल. आज जग आशाळभूत नजरेनं आपल्या सगळ्यांच्याकडे बघतंय. आज अमेरिका मोठी पॉवर असो नाही, अमेरिकेचं अनुकरण करायची कुठल्याही देशाची इच्छा नाही. चीन मोठी इंडस्ट्रियल पॉवर असू नये, चीनच्या मागं कुठलाही देश लागणार नाहीये, रशियाच्या मागं लागणार नाहीये, ना कुठल्या इस्लामी देशाच्या मागं. कारण हे सगळे देश स्वार्थानं बरबटलेले आहेत. तिथलं जीवन समृद्ध दिसतंय, पण ते जीवन तेवढंच दुःखी आहे. आज जग आशेनं केवळ भारताकडे बघतंय. किती आशेनं बघतंय, जेव्हा भारतानं कोविडच्या काळामध्ये आपण निर्माण केलेली वॅक्सिन जगातल्या गरीब देशांना मोफत दिली, तेव्हा आपली कृतज्ञता व्यक्त करताना भारताचं वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतील
म्हणून एक चित्र तिथल्या पंतप्रधानानं ट्विटर केलं. ते चित्र होतं हनुमंताचं. तो द्रोणागिरी उचलून नेत होता. आम्हाला हनुमंतासारखा भारत पाठीशी उभा राहिला म्हणून आम्ही जिवंत आहोत. जेव्हा राष्ट्राध्यक्ष एखाद्या देशाचा पंतप्रधान जातो तर दुसरा पंतप्रधान घ्यायला येतो. मोदी जेव्हा गेले तेव्हा आपण सगळ्यांनी टीव्हीवर चित्र बघितलं. प्रोटोकॉल बाजूला ठेवून त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष विमानतळावर आपल्या पंतप्रधानांना घ्यायला जातो आणि केवळ शेकहँड करून त्यांना घेतो असं नाही. ते आल्यानंतर गुडघे टेकून डोक्यावर ते पायावर डोकं टेकून नमस्कार करून त्यांचं स्वागत करतो. ही कृतज्ञता एका व्यक्तीविषयी नाही, ती कृतज्ञता संबंध देशाविषयीची. आजही आपल्याला माहित आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन एकमेकांना पाण्यात बघतात. त्याच इस्रायलमधनं पॅलेस्टाईनला जायचं होतं. आधी इस्रायलचा दौरा करून आलेले होते मोदी. पॅलेस्टाईनला जायचं होतं. पॅलेस्टाईनला जात असताना इस्रायलचा शत्रू देश असलेल्या देशानं मोदीजींना विनंती केली की तुम्ही जाणार आहात, तुम्हाला हेलिकॉप्टर वापरायला लागेल, तर भारताचं हेलिकॉप्टर इतक्या लांब नका आणू, आम्ही आमचं हेलिकॉप्टर देतो तुम्हाला. हेलिकॉप्टरच्या रक्षणासाठी इस्रायलची 6 लढाऊ विमानं. हेलिकॉप्टर शत्रू देशाचं, इस्रायल त्याचं रक्षण करतंय. असं केवळ भारताच्या बाबतीत होतं. हा सगळा विजय हा हिंदुत्वाच्या विजयाची सूचना आहेत. आपल्याला तर जागावायला लागेल. आम्हाला हिंदू म्हणून जगण्याची पद्धती विकसित करायला लागेल. या पंचपरिवर्तनाच्या सोबतच काही धोके आत्ताच्या काळामध्येच आहेत. त्यांचा केवळ ओझरता उल्लेख करतो आणि थांबतो. आपण सगळे सुज्ञ आहात तर म्हणजे ताकभात कळतं आपल्याला. जिथं जिथं फूट पाडता येईल तिथं तिथं फूट पाडण्याची षडयंत्र या देशामध्ये सुरू आहेत. अमेरिकेमध्ये फक्त काळा आणि गोरा हाच भेदभाव होता, तेवढ्यावर त्यांनी अमेरिका संपवली. भारतामध्ये अशा फॉल्ट लाईन खूप आहेत. आर्य आणि द्रविड आहे, हिंदी भाषिक, मराठी भाषिक आहे, कानडी भाषिक आहे, शहरी आणि ग्रामीण आहे, गरीब आणि श्रीमंत आहे, या जातीचा त्या जातीचा, या धर्माचा त्या धर्माचा. जिथं जिथं अशा फॉल्ट लाईन सापडतात तिथं तिथं आम्ही वेगळे आहोत ही भावना उभी केली जाते. तुम्हाला कल्पना नसेल तर त्याचा धोका किती आहे सांगतो. भारताची जेव्हा पहिली जनगणना झाली 1871ला, तेव्हा पंजाबमध्ये 1% माणसांनी सुद्धा आम्ही सीख आहोत असं लिहिलेलं नव्हतं. सगळे पगडी धारण करणारेच होते बरं का, सगळे गुरुद्वाराला जाणारे होते, पण ते सगळे लिहित होते आम्ही हिंदू आहोत, हिंदू सीख आहोत. कारण त्यांना माहित होतं आमच्या पवित्र मंदिराचं नावच हरी मंदिर आहे. अमृतसरचं नाव काय, हरी मंदिर आहे. तेव्हा आम्ही हिंदू नाही अशी भावना नव्हती. पण इंग्रजांनी जनगणनेमध्ये परत एक कॉलम आणला, हिंदू आहात का सीख आहात, एकच काहीतरी निवडायला लागायचं. तेव्हा शीख असण्याची वेगळी भावना उभी राहायला लागली. आणि ती भावना किती झाली माहिती आहे, 80च्या दशकात खलिस्तानी मुवमेंट सुरू झाली. आम्ही शीख आहोत, आम्हाला मुसलमान जवळचे आहेत, आम्हाला या देशातनं वेगळा देश पाहिजे अशी मुवमेंट सुरू झाली. देशाचे तुकडे व्हायला लागले. तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल नसेल तर मगाशी ज्या रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचं म्हटलं की नाही, सगळ्या देशभर त्याचं सार्वजनिक आनंद साजरा केला गेला. चौका चौकातनं आपणही अनुभवलं, लोकांनी उत्स्फूर्तपणे अन्नदान केलं, उत्सव साजरा केला. केवळ पंजाब एक प्रांत असा होता की ज्या प्रांतामध्ये लोकांनी घाबरून घाबरून केवळ घरामध्ये आनंद साजरा केला. चौकात येऊन, रस्त्यावर येऊन शीख समाज सामुदायिकपणे हा विजय साजरा केला नाही त्यांनी. कारण समाजाची भीती, आम्ही वेगळे आहोत ही भावना अजूनही तिथं आहे. एक समाज जेव्हा तुटतो तेव्हा समाज तुटत नाही, देश तुटतो. का देशाची फाळणी झाली? देशाची फाळणी हिंदुत्वापासून फारकत घेतल्यामुळे झाली. आम्ही वेगळे आहोत हे जेव्हा एक समाज उभा राहायला लागतो, बोलायला लागतो, तेव्हा देश तुटतो. आणि हे षडयंत्र लक्षात येत नाही आपल्याला. आपल्या आसपास पण असं म्हणणारी मंडळी खूप आहेत. हिंदू संमेलन आहे, मग का जाता तुम्ही, कुठे हिंदू आहात?
अरे हिंदूची पहिलीच व्याख्या सांगितलं ना, या देशावर, या परंपरेवर, संस्कृतीवर जे सगळे मानतात. पहिला श्लोक म्हटला ना तो हिंदुत्वाचा श्लोक आहे, त्याच्यात सगळे आहेत. आम्हाला पुन्हा हे समजून घ्यायला गेले षडयंत्र, फूट पाडण्याचं षडयंत्र आम्हाला परास्त करायला लागेल. एक शांतीदूत समाज आहे जो तलवारीच्या बळावर आमचे परिवर्तन करतोय. लव जिहाद सारख्या घटनांमधून आमच्या मुलींना भूल घातली जाते, मुली फसवल्या जातात. आपल्याच जिल्ह्यातलं उदाहरण आता एकदम ताजं उदाहरण आहे. अशी उदाहरणं सगळ्या गल्लोगल्ली आहेत, काही दिसतात फक्त एवढंच आहे. न दिसणारी अशी खूप आहेत. ते हिमनगाचं टोक आहे, खाली पाण्यात असणारा हिम खूप आहे. लँड जिहाद आहे, या सगळ्याचं संकट आहे. दुसरा एक समाज आहे तो स्वतःला सेवेचा उपासक मानतो, पांढरे कपडे घालून येतो, सेवा करतोय म्हणून सांगतो, आणि सेवा करता करता कधी आपल्या घरातले देव बाजूला टाकतो आणि तिथं क्रॉस आणून उभा करतो, कळत नाही. यांच्यापासून सावध राहायला लागेल. एक फोर्स असा आहे जो आपल्याला आपल्या मनामध्ये अपराधी भाव जागा करतो. तुम्ही वेगळे आहात हे सतत सांगायला लागतो, त्यांच्यापासूनही जागा राहायला लागेल. तो लाल बावटा घेऊन येतो, कम्युनिस्ट विचारांनी येतो, तो संस्कृतीविषयीच्या आपल्या आस्था संपवतो. आणि चौथा एक धोका, एक शत्रू आहे जो आपल्या घरी कधी आलाय कधी नाही कळतच नाही, त्यात मार्केट फोर्सेस. मार्केट आपलं विचारच बदलतात. जो बीबी से करे प्यार वो प्रेस्टीज से कैसे करे इनकार. जाहिरात बघतो ना. आमच्या बायकोवरच्या प्रेमाची अट काय? मी प्रेस्टीज कुकर नाही आणला तर प्रेम नाही. आपल्याला कळत नाही, आपण गमतीनं घेतो, पण हे सगळं सुरू होतं. आजही मार्केट कशी आमची मनोविकृती तयार करते बघा तुम्ही. आपल्या घरी नवीन आणलेल्या वस्तूंपैकी अशी कुठली वस्तू आपण आणली की जी आपली गरज म्हणून होती, शेजाऱ्याने आणली म्हणून आम्ही आणली असं झालं नाही त्या बाबतीत. अशा किती वस्तू सापडते. त्याची ओनिडाची जाहिरातच होती. शेजाऱ्याचा जळफळाट हेच आपल्या प्रगतीचं लक्ष आहे. तो 2 शिंगवाला शेपूटवाला राक्षस यायचा आठवतोय का ओनिडाच्या जुन्या काळातल्या जाहिरातीमध्ये? अमिताभ बच्चन येतो रक्षाबंधन सुरू झालं की, आणि काय सांगतो, कुछ मीठा हो जाए. आम्हाला वाटतं आमच्या बहिणीला आम्ही कॅडबरी दिली नाही तर ते रक्षाबंधन साजरंच नाही झालं. मार्केट आमच्या सगळ्या सवयी बदलतं. किती बदलतं याचं टोकाचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये अलीकडे झालेले लग्न समारंभ आठवून बघा. लग्न समारंभांमध्ये आधी चर्चा व्हायची, कोण पाहुणा किती दिवस यायचा, कसं काय, सगळ्या 8 दिवस कोण येणार, काय काय सगळं. आता चर्चा होती त्याचं प्री वेडिंग शूट कुठं करायचं, त्याचं लग्नाचा भपकेपणा कसा आणायचा, त्याचं मार्केट कसं उभं राहतं. लक्षात घ्या, हे थोडं कमी की काय म्हणून स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात हळवा प्रसंग तिच्या गर्भारपणाचा. एखादी ताई, एखादी मुलगी जेव्हा गर्भधारणा होती ती तेव्हा आनंदानं आपल्या आईला फोन करते, ती आई नवीन पाहुणा येणार आहे. आईलाही आनंद होतो. आई विचारती की अगं तुला काय हवं काय नको ते सांग, सगळे डोहाळे पुरवते तुझे. आणि आमची बहीण सगळ्यात पहिला डोहाळा काय सांगते, अगं आई प्रेग्नन्सी शूट कुठं करायचं ग. कोणतरी ती दीपिका पदुकोण आपल्या गर्भारपणाचे अर्धनग्न अवस्थेतले फोटो काढते आणि सोशल मीडियाला टाकते. आमच्या बहिणीला वाटायला लागतं जर त्या प्रेग्नन्सी शूट केलं नाही तर माझं बाळ विचारेल कदाचित मी पोटात असताना माझे फोटो का नाही काढले म्हणून. मार्केटमध्ये आम्ही इतके वाहत गेलो की आमचे सगळे संस्कार, 16 संस्कारांचं म्हटलं ना, त्यातला एक संस्कार मला सांगा की जो संस्कार आम्ही आज मार्केटच्या आहारी दिला नाही. फक्त अंत्यसंस्कार आहे. अन्य सगळे संस्कार हे आम्ही मार्केट सांगेल तसं नाचतोय. मार्केट फोर्सेस आपल्याला कधी विकृत करतायत, कधी आपल्या आपल्या परंपरेपासून बाजूला नेत आहेत सांगता येत नाही. आपण हे जागलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, या कार्यक्रमाच्या सुरुवातीच्या भागामध्ये आपण सगळं कौतुकानं सगळा सोहळा अनुभवला.
ते सगळं जर टिकायचं असेल ना, आपल्या पुढच्या 3-4 पिढ्यांनी सुद्धा ते सगळं आमची परंपरा, आमची संस्कृती म्हणून बघायचं असेल ना, तर हिंदू जिवंत राहायला पाहिजे. हिंदुत्वाच्या आधारानंच देश उभा राहायला पाहिजे. आपण सगळेजण विराट हिंदू संमेलनाच्या निमित्तानं संख्येनं विराट नसलो तरी अंतःकरणानं विराट असलेली माणसं आपण सगळेजण देशाच्या विराट भवितव्याचं स्वप्न बघूया. आपण सगळेजण जागा झालो तर होऊ शकतं. हिंदू जगेगा, देश जगेगा, हेच सत्य आहे. आपण सगळेजण जागे होऊ, आपला संकुचित भाव सोडू, आपल्या परंपरा, आपली मूल्य पुन्हा एकदा तपासून बघू. आणि हे करू तर जग ज्या हिंदूच्या शोधात भारतात फिरतं ना, तो भारतात फक्त सापडणार नाही, जगाच्या पाठीवर सगळीकडे असा हिंदू जीवन जगणारा मनुष्य सापडेल. हिंदू शोधायचा तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तो चीनमध्ये सापडेल, जपानमध्ये सापडेल, रशियामध्ये सापडेल. कारण तो चीनी असेल, जपानी असेल, रशियन असेल, पण तो हिंदू जीवन जगणारा दिसेल. त्या हिंदुत्वाची विजय पताका आपल्याला उभी करायची आहे. हिंदू संमेलनाच्या निमित्तानं आपण असा संकल्प करू, हा विचार बोलायला लागू, हा विचार जगायला लागू, तर हिंदू संमेलन हे आयोजन करण्याचं सार्थक झालं असं होईल. आपण सगळ्यांनी बराच वेळ माझं बोलणं ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. आज भट्टारक महास्वामीजी इथं असते तर त्यांचं पावन सानिध्याचा लाभ, त्या चैतन्याचा लाभही मला घेता आला असता. पण त्यांच्याविषयीची श्रद्धा, त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन ती श्रद्धाही अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रायण्णावर सर. यानंतर दबडे सर आपल्यावर आशीर्वाद.